त्यानंतर हिमालय जी सती जी होती, सती ही अंशरूपानं हिमालयाच्या घरी जाऊन मैनावती जिची आई मेधा नावाची तिची पुत्री पितरांची जी मुलगी होती मेधा, तिची मुलगी मैनावती आणि हिमालय हे दोघं पती पत्नी यांना गर्ग मुनींनी सांगितलं का तुम्हाला घनघोर तप करावं लागल, तुमच्या पोटी आदिमाया शक्ती येणार आहे जगदंबा। मग यांनी घनघोर तपश्चर्या केली, एवढी तपश्चर्या केली मग त्यांच्या पोटी पहिल्यांदा पुत्र जन्माला आला। हे कसं झालं बाबू? आपण तर गेलो होतो कशासाठी? जगदंबा नावाची आपल्या पोटी उतरी येणार आहे, तर पहिला मुलगा झाला। गर्ग ऋषीचं म्हणणं हे काही खोटा थोडं ठरणार आहे। पहिला मुलगा झाला त्याचं नाव मैनाक आहे। काय? मैनाक नावाचा मुलगा झाला। त्यानंतर मैनावती ही गरोदर राहिली। 6 महिने झाले, 6 महिने झाले, 7 महिने झाले, 8 महिने झाले, 9 महिने झाल्यानंतर 7व्या महिन्याला त्या हिमालयानं तिचे जे काही नाही का इच्छा असतात, ज्याला डोहाळे म्हणतो आपण, ते पुरवले गेले। आणि गर्ग ऋषींनी बघितलेलं आहे त्यांचं भविष्य, तुमच्या पोटी सुंदर असं आदिमाया शक्ती जन्माला येणार आहे, परंतु ती तुमच्या इच्छेनुसार वागणार नाही हे पण सांगितलं। मग 9 महिने 9 दिवसानंतर माझ्या जगदंबेचा अवतरण झालेला आहे हिमालयाच्या घरी आणि सुंदर अशी सुपुत्री जन्माला आलेली आहे। जन्मापासूनच शिवजीचं ध्यान असायचं। कशाचा? शिवजीचं जन्मापासून, दुसरं कोणीच नाही, शिव असं करत असताना ती आई म्हणायला लागली का हे शिवजीचं ध्यान करताय, तो शिव तर तसा आहे। आपली मुलगी नाही का लहानपणीच निघून गेली तपश्चर्या करण्याकरता, घनघोर तपश्चर्या केली दादा, अशी तपश्चर्या केली तिच्या वडिलांना काळजी पडली नाही का आपली मुलगी आता मोठी झालेली आहे आणि हिनं घरी नाही का काय करायचं तर करा, पण हे मनामध्ये समजवण्यासाठी गेले, आई वडील समजवण्यासाठी गेले, परंतु आई समजली नाही। तिनं पानं खाऊन आपला देह जगवला नाही का। जंगलामध्ये तप करत असताना तिचं नाव काली पडलं, कारण काळी झाली होती, पानं खाऊन जगली, त्यामुळे तिचं नाव पर्णिका सुद्धा पडलं। असं करत असताना मग आता ही ऐकत नाही, सतत शिवजी करतात, तर म्हणून इकडे शिवजीला चिंता पडली का? कशासाठी? का हे जर आपल्या नावाचा जप करत तर आपल्याला समाधीमधून उठावं लागेल, म्हणून इकडे देवता जागृत झाल्या। कशासाठी? शिव ध्यानस्थ आहेत, शिव ध्यानस्थ असल्यामुळं शिवजीचं जोपर्यंत लग्न होत नाही, इकडे अजान मरांगीचा पुत्र तारकासूर, अजान मरांगीचा पुत्र वज्रांचा मुलगा तारकासूर हे कश्यप आणि दितीचे पुत्र आहेत। कश्यप आणि दितीचे पुत्र होते। दितीचे हे असुर होय, अदितीचे देव आहे। अदितीला देव, सूर्याधिक देव म्हणजे सूर्य चंद्र, आपला सूर्य इंद्र हे जे आहेत हे अदितीचे मुलं आहेत। आणि इंद्र हा पराक्रमी आहे आणि राजा असल्यामुळे इकडे दितीचं पोट दुखत होतं,
तिला असं वाटलं का इंद्राची पाठ पाहणारा मुलगा आपल्याला पाहिजे, म्हणून शुक्राचार्याने सांगितलं जा तू पुंसवंत व्रत कर, तुला इंद्राची पाठ पाहणारा असा मुलगा जन्माला येईल. मग तिनं पतीला मनवलं, कोणाला, कश्यपजीला, आणि त्याने सांगितलं मी पुंसवंत व्रत करत आहे, मला मनोवांछित पुत्र पाहिजे. कशासाठी? इंद्राची पाठ पाहण्यासाठी. मग तिनं व्रत चालू केलं आणि व्रत चालू केल्यानंतर अदिती सांगते तिला, अदिती सांगते इंद्राला, हे इंद्रा, दितीच्या पोटी एक तुझा परास्त करण्यासाठी तिच्या पोटी एक मुलगा येत आहे जन्माला, बघ तुला काय करायचं आहे. इंद्र हा कपटी होता पहिल्यापासून. इंद्रानं, आई तू सांगितलं ना, ठीक आहे. यानं नाटक केलं. हा गेला दिती जवळ, आपल्या छोट्या आईकडे. छोटी आई होती ते, दिती अदितीचीच बहीण होती. त्या 13 पत्न्या दिल्या होत्या दक्षानं मुली, त्यापैकीची ती अदिती दुसऱ्या क्रमांकाची होती, कश्यपाची पत्नी. तर सांगितलं तिला, म्हणताय इंद्र, आई तुझ्या पुढे बाळ होणार आहे, तुला तकलीफ होत आहे, मला थोडीशी तुला सेवा करण्याची संधी देत आहे का? तिला असं वाटलं, सेवा करतो म्हणते, ठीक आहे. तर ती सेवा करण्यासाठी तो गेला, पण त्या पुंसवंत व्रतामध्ये झोपता येत नाही. तर ही सेवा करता 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 इंद्र हातपाय चेपून देत होता आईचे. असं करता करता हातपाय चेपवता चेपवता तिला लागली झोप. जशी झोप लागली तसंच इंद्रानं छोटं रूप धारण केलं, गर्भामध्ये प्रवेश केला. गर्भामध्ये जाऊन प्रवेश केला. गर्भ बघितला डोळ्यानं. जसंही गर्भ बघितला तसंच वज्र काढलं, एक मारलं त्या गर्भावर. गर्भाचे 7 भाग झाले दादा. पुन्हा वज्र घेतलं, 7वर मारलं. 7 साती किती? त्यांना विचारतो, 7 साती इंग्लिश शिकून का? 7 7 जा, ते लवकर येतं. 7 7 जर लहान लेकराला विचारलं तर 7 साती 49 झाले त्याची संख्या. आणि ते हात जोडून होते, दादा आम्ही तुमचे भाऊ, का मारतोस रे? तो म्हणे तुम्ही माझे शत्रू. कशावरून म्हणतोस? आम्ही तुझे मित्र आहो ना, तुझे भाऊ आम्हाला का मारते? 49 म्हणून राहिले, एकाचे 7 झाले, 7चे 49 झाले. मग माझे सोबतीवान मित्र व्हाल तुम्ही? वचन देतो, वचन घेतलं तेव्हा त्यानं मारलं नाही. आणि मग तो गर्भातून बाहेर निघाला. आणि हे दितीला कळलं का हा घात केला इंद्रानं. जसा माझा एक मुलगा होता, एकाचे 7 केले यानं, 7चे 49 कोण होत माहित आहे का? पुराणामध्ये वाचता 49 मरुदगण होत तयार झालेले. कोणते? मरुदगणाची संख्या 49 आहे. ती 49 मरुदगण झाले. पण याला श्राप दिला इंद्राला, जा तसे माझे एकाचे 7 केले, 7 मारले तू, तसेच तुझ्या बहिणीचे पुढच्या युगामध्ये तुझ्या हाताने मरतील 7 म्हणून. तर मग ते द्वापार युगामध्ये कृष्ण सहित जे होते, हा इंद्र जो होता हा कंस बनला. कोण बनला? कंस बनला. आणि ही जी अदिती होती ही देवकी बनली. आणि तिचेच मुलं तिच्या भावानं मारून टाकले. बरोबर आहे? असं झालं. तो इंद्र कंस बनला. इथं खुंडावं लागलं. आपण काही भागवतात जाऊन नाही राहिलो, पण ही कथा तिथपर्यंत गेली म्हणून सांगतोय. तर असं करत असताना घनघोर तप करत आहे, घनघोर तपश्चर्या करीत आहे. आणि एक दिवस हे इंद्रादिक देव कोणाकडे गेले? अरे तारकासुर मेला पाहिजे ना, कारण तारकासुरानं काय केलं होतं? इंद्रपद
काबीज केलं होतं आणि येले हाकलून दिलं होतं देवांना. मग इंद्रपद पाहिजे म्हणून किती प्रयत्न केले. मग एक दिवस काय झालं, देव ध्यानस्थ आहे, शिवजी ध्यानस्थ आहे. आणि हे लग्न केव्हा करतील बा. तिकडे तर पार्वती मातेनं समजा तपश्चर्या सुरुवात केली का शिवजी सोबत विवाह करण्यासाठी, आणि इकडे हा तपश्चर्या करत आहेत. हे कधी ध्यानातून उठतील. ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवानं सांगितलं, देवा जाग करा ना त्यांना. हे किती युग झाले झोपूनच तपश्चर्येमध्ये आहेत, ध्यानामध्ये, तर तसे उठत नाहीत. म्हणून मी पॉइंट सांगितला होता पहिल्या दिवसाला. कोणाचा? कामदेवाचा. कामदेवाला इंद्रादिक देवांनी सांगितलं का जा शिवजीची तपश्चर्या भंग करा. तशी शिवजीची तपश्चर्या रती त्यांची पत्नी आणि कामदेव हे गेले तपश्चर्या भंग करण्यासाठी. जशी तपश्चर्या एक बाण सोडला काहीच फरक नाही पडला. दुसरा बाण सोडला पुष्पक नावाचा, आणि तिसरा जसही बाण सोडल्याबरोबर शिवजीची ध्यानातून बाहेर आले. जशी बाहेर आल्याबरोबर तिसरा नेत्र काढला. जसही तिसरा नेत्र काढल्याबरोबर कामदेव जळून खाक केला. कोण्या ठिकाणी? ज्या ठिकाणी ब्रह्मदेवाला यानं भुलवलं, ब्रह्मदेवाला श्राप दिला होता त्याच ठिकाणची गोष्ट आहे. कामदेव मग देहरहित झाला. मग आता रती म्हणते आमचा काय गुन्हा आहे त्यामध्ये. आणि त्यांनी सांगितलं आम्ही केलं, आमचा काय दोष आहे म्हणून काही हुशार द्या. द्वापार युगामध्ये कृष्णाचा नाही का प्रद्युम्न कोण नातू नाही मुलगा, कृष्णाचा मुलगा जन्माला येईल आणि तो शंभरासुराचा वध त्याच्या हाताने होईल. आणि तो मुलगा म्हणजेच तो कामदेव. गोपाल कृष्ण भगवान की इथं या कामदेवाचं याची तपश्चर्या भंग झाली. मग आता इकडे पार्वती माता तप करत आहे. शिवजी आता जागृत झाले. शिवजीचं ज्याचं तप करत आहे शिवजीने दाळ लागल ना. एक दिवस शिवजीनं 7 ऋषीले पाठवलं. सांगा त्यांना माझ्याबद्दल सांगा. तो भभूतधारी आहे. कोणाला सांगा? पार्वतीला. तो भभूतधारी आहे नाही का. तो छटा धारण केलेला आहे नाही का. व्याघ्र चर्म हे त्यानं परिधान केलेलं आहे. नुसतं भस्म पाश करते. ह्या आशा सोबत का तो विवाह करतो. अरुंधतीले सुद्धा पाठवलं सोबत. त्यांच्याबद्दल नाही त्या प्रकारच्या असं कमजोऱ्या सांगत होत्या. पण तिच्यामध्ये तीळ मात्रही फरक पडला नाही झाला. तीळ मात्रही फरक नाही पडला नाही. ती पुन्हा आणखी त्यांच्यावर बावरली आणि त्यांना सांगितलं तुम्ही इथून निघून जा आणि तर मी श्राप देऊन टाकल तुम्हाला. ते निघून गेले. निघून गेल्यानंतर एक दिवस शंकरजी गेले आणि ते त्यांचीच विटंबना करू लागले. तो शिव भोळा नाही का मसानखानीत राहते असं झालं. मसनाची प्रेतांची राख भासते असं झालं तसं झालं. ती म्हणते कोणीही असो पण मी त्यांच्याशिवाय दुसऱ्याचा विचारच करत नाही. असं करत असताना खूप 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 पण एक दिवस मग शिवजीनं रूप धारण केलं आणि प्रत्यक्ष शिवजी होत बा. मग ते आनंदामध्ये आली आणि आपल्या बापाच्या घरी निघून गेली तपश्चर्या करून. बापाली आनंद झाला, आईली आनंद झाला. परंतु शिवगई नाही का शिवजीनं एक दुसरं रूप धारण केलं. वडिलाला ना आईला नाही का अलख निरंजन डमरू वाजत गेले. सांगत होते मी बैरागी हो. सांगा तुमचं काम आहे, सांगा तुमचं भविष्य सांगतो, हे सांगतो. असं करत शिवजी गेले. हा कोण आहे बा असं म्हणून सांगितलं. मी बैरागी आहो. असं तेव्हा सांगितलं. त्यांची परीक्षा घेतली सर्वांची आणि सांगितलं अरे ते शिवजी सोबत लग्न तुमच्या या मुलीचं, एवढी सुंदर मुलगी आणि त्याच्यासोबत करू नका.
इकडे पार्वती माता मोठी मोठी डोळे करून तिने ओळखलं होतं. एवढाले डोळे करून बघत होती, एवढाले डोळे करून बघत होती शिवजीकडे. आणि हे काय करत आहे तुम्ही, ते म्हणायला लागले. पुन्हा 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 तेच ते करत होते. हो, आणि हे मनातल्या मनात हसत होती, नाही का. असं करून मग एवढं करत असताना मग कुठं त्यांना असं वाटलं का आता आपल्याला विवाह करावा लागते. असं कोण म्हणते, हिमालय. ब्रह्मदेवाने सांगितलं का शिवजी सोबत इथं विवाह ठरलेला आहे. आणि आई मात्र मान्य करत नव्हती. लक्षात असू द्या, मी पहिल्या ज्या दिवशी सतीचं लग्न झालं त्या दिवशी मी सांगितलं होतं, सतीच्या लग्नाच्या वेळेस बाप मान्य नव्हता आणि पार्वतीच्या लग्नाच्या वेळेस माय मान्य नव्हती. बघा, आदिमाया शक्ती असून सुद्धा तिला किती कठीणाई गेली. तुम्ही आम्ही तर साधारण जीव आहोत. असं केल्यानंतर मोठ्या मुश्किलीनं तिनं लग्नाला मान्यता दिली. येऊ द्या आता हिमालय आणि मैनावती, फक्त एक एक जसं म्हणून मी तसं तसं येऊ द्या. मैनावती आणि हिमालय राज यांचं आगमन होऊ द्या. हिमालय राज आणि मैनावतीचे आगमन झालेलं आहे. मैनावती आई आणि हिमालय राज पार्वती मातेचं आगमन करा. पार्वती मातेला येऊ द्या. तिकडून रस्त्याला या, तिकडून तिकडून तिकडून. आमच्या पार्वती मातेचं हिमालय राज आणि मैनावती यांच्या घरी आगमन झालेलं आहे. आणि त्यांच्या दोन मैत्रिणी आहेत. त्या मैत्रिणीचं नाव जया आणि विजया अशा तिच्या मैत्रिणी आहेत. आणि असं करत असताना शिवजी सोबत त्यांचा विवाह ठरलेला आहे. आणि वरातीमध्ये शिवजी कैलासावरून आगमन झालेला आहे. शिवजी नंद्यावर आरूढ होऊन नंद्यासोबत नंदाच्या पाठीवर बसून शिवजी कैलासावरून निघालेले आहेत. त्यांची सेना आहे, त्यांचे गण आहेत. श्रींगी, भृंगी आणि त्यांचे भूते वेताळ नाचती. हर्षयुक्त उमापती त्यांचे जे गण आहेत, शिवजी आहेत आणि श्रृंगी आहे, भृंगी आहे. इकडे एका बाजूने करा त्यांना. इकडे 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 इकडे. पहिले शिवजीचेच गण आले बाबा. भूते वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती. हे पाहून तर मैनावती तर बाबा भयभीतच झाली. भूते वेताळ नाचती,
उभेला सर्वांनी
शिवजी आलेले आहेत. एका इकडे मैनावती आहे, एका इकडे हिमालय राज आहे आणि त्यांची मुलगी पार्वती आणि त्या पार्वतीच्या दोन मैत्रिणी जया आणि विजया सज्ज आहेत. जया आणि विजया शिवजीचं आगमन जसे झालं तसंच त्यांचा आदरभाव करण्यात आला. शिवजी हे नंद्यावर आरूढ होऊन आलेले आहेत. त्यांचे जे गण आहेत शृंगी भृंगी, त्यांचे जे एका सैनिक, त्यांचे जे हे आहेत भूते वेताल नाचती हर्ष युक्त उमापती, तेही त्यांच्या स्वारी त्यांच्या सोबत आलेली आहेत, वरात आलेली आहे. एकाच अनुसार वरात आहे. शिव आपला पार्वती आणि हिमालय राज हे एका आपल्या महालात आहे. शिवजी आले अनुसावर पाठवा कोरडला. आता शिवजीला मनवासाठी नाही का या दोघी नंद्याले पाहिजे. खतरनाक आहे तो. काल ते एकाने शिकत दिलं. हो बहुत खतरनाक आहे. तेव्हा बोलते भयानक अकराळ विक्राळ त्याच्यापासून बचून पाहिजे बाबा. कॅमेरा फिरवा ना त्यांच्याकडे थोडसा. कॅमेरावाले कुठे गेले त्या दंडुकल्याने पकडलं, वरते पकड त्याचे चेहरे दाखव त्याच्यामध्ये दिसले पाहिजे. म्हणतील महाराज आमचे चेहरे नाही घेतले त्याच्यात. घेतो बाबा सर्वांचे घेतो. माझा नाही आला तरी चालेल पण यायचे घेतो. ते दिसले पाहिजे त्याच्यात. म्हटलं त्यांनी म्हटलं पाहिजे महाराज तुमच्या कार्यक्रमाला मी होतो, तुम्ही नाही ओळखत त्याला मी काय करू. झालं करा ना त्यांची पूजा वगैरे करा. मनवा येईल चला म्हणा लग्नासाठी. शिवजी तुम्ही म्हणाल मारुतीवर आहेत ना ती आता नाही का. ह्या आणि आता समजवण्यासाठी नाही का. चला म्हणा तर तुम्ही नाही मी नाही येत. काय पाहिजे विचारा ना. टीव्ही पाहिजे मला. टीव्ही जर टीव्ही कुठं ठेवतील, टू व्हीलर कुठे ठेवतील. खरंच नाही तर का पाळत नव्हतील काय टू व्हीलर. चला आता खूप अशी झाकी साकार केलेली आहे या लोकांनी. आता आपल्याला शिव आणि पार्वतीचा विवाह कसा करायचा असा करायचा आहे भन्नाट. जसा आजपर्यंत झाला नाही तसा नाही का. असा विवाह कर. देवाचा आहे ना. लग्न कोणाचं आहे देवाचं. पार्वतीला वर पाठवा. पार्वतीला वर पाठवा. मंगलाष्टक होती. नंद्याला सोबत घ्या.
हॅलो ते आता हो वरती घे नाही तर तिथूनच फिरव वरती करून तुला तर आता लग्नाला सुरुवात होईल मंगलाष्टक होतील पहिले हे पुष्प किंवा काही वाटून द्या ना आमच्यापर्यंत नाही आले पुष्प वाटले का सर्वांना माझ्या आमच्यापर्यंत नाही हा तो तसा तसं करून फिरव ऐसा
कन्या सदनवरा रूपवरा कवना सिया देईले आता एक विचार सदनवरा जाती कमल कोवरे रुक्मा पुत्रवडी लज्जा श्री कुसने या सदा मंगलम सुमंगल सावधान सुमंगल सावधान सुमंगल सावधान शिव आणि पार्वतीचा विवाह संपन्न झालेला आहे। आपल्याला एक त्या गजरावर नाचायचं आहे नाही का? सर्वांनी उमेरा सर्वांनी इकडे येतो तुम्ही खाली जा ना, आता शिवशक्ती बसा ना तिथं। हा खाली आता मस्त सगळ्यापैकी सुंदर रस्त्यावर नाचायचं आहे।
जय हो आता सुंदर झाकी झालेली आहे. त्या झाकी करिता हरिभक्तपरायण रमेशरावजी डायरे यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. होऊ दे ना, विकत घ्यायला तुला पाड्या. धन्यवाद. हा झाकीवाल्यांना उत्साह निर्माण होतो, प्रोत्साहन निर्माण होतं. जसे जसे दिवस येतील तसे तसे झाक्या आहेत आपल्याकडे. आस्वाद घ्या त्या झाक्यांचा आणि त्याचबरोबर जे काही आहेत करण्यासाठी त्यांनी यामध्ये इंटरेस्ट घ्या. कारण का आम्हाला मॅन पॉवर कमी पडत आहे. त्यातल्या त्यात इथं जवान मुलांचं फार कमतरता वाटत आहे.
झाकीने सोडा पण कार्यक्रमाकरिता सुद्धा फार कमतरता आहे दादा. आता हे काही मोजकेच इतसा वयोवृद्ध इसम मला या कार्यक्रमाला दिसत आहेत. त्यांना असं वाटतं आहेत ना ते, परंतु ते तरी किती दिवस करणार आहेत नाही का. म्हणून जवान तरुण रक्त यामध्ये सामील झाला पाहिजे. हा भरगच्च कार्यक्रम होत असताना आपली उपस्थिती इथं प्रार्थनीय आहे. आपण 7 दिवसामध्ये कमीत कमी एवढे तरुण इथं यायला पाहिजेत, जेवढे येऊन नाहीत राहिले. म्हणून त्यांना विनंती आहे, जिथपर्यंत हा आवाज जात असेल त्यांनी इथं या बली महाराजांच्या तीर्थस्थानावर यायचं आणि भरगच्च कार्यक्रमाला द्विगुणित करायचं. आणि या कार्यक्रमांची जी धुरा आहे तुम्ही तुमच्याकडे, कारण का यांचे आता मला मामाजींनी म्हटलं, बोबडे मामाजी बोलत होते का आमच्याच्यानं आता होत नाही बा, या लोकांनी यायला पाहिजे समोर. मी त्यांना म्हटलं का तुमची जी इच्छा आहे पूर्ण होईल, मी त्याच प्रयत्नामध्ये आहो. परंतु बिचारेच्या आता बघतो ना आपण नाही का, ते आहेत पुन्हा आणखी आमचे साबळे मामाजी आहेत नाही का, तसेच रमेशरावजी आहेत. यांच्याच्यानं चालणं होत नाही हो, एक तर गळ चरावं लागतं नाही का. गजाननरावजी नाही का आहेत, तसेच कांबळेजी आहेत. त्यांनी कुठपर्यंत, परंतु तुम्ही नवीन रक्त यामध्ये सामील व्हा ना, यापेक्षा भरगच्च कार्यक्रम होईल अशी मी तुम्हाला कळकळून प्रार्थना करतो देवा. आणि या कार्यक्रमाला प्रतिसाद देता. झाकीवाल्यांची कमी पडते, पोरं पाहा लागतात, कशी तरी नसलं तर मग वयोवृद्धच उभे करावं लागतात, तेच बिचारे त्यामध्ये आनंद घेतात. तुम्ही पण इथे येऊन नाही का, बाकी थोडं काही नाही, 7 दिवसाचं राहते, बाकीचे दिवस तर तुमचे आहेतच. चला धन्यवाद. तुमचं एवढं सहकार्य लाभतं ते तर भरपूर आहे, पण त्यापेक्षा थोडं लाभलं तरुण रक्तवाल्यांचं हा कार्यक्रम पूर्ण भरगच्च दिसेल. आता जे बक्षीस आलेलं आहे संजय रावजी फुलारी यांच्याकडून 100 रुपये, तसेच ज्ञानेश्वर रावजी हिरवे यांच्याकडून या झाकीला 200 रुपयाचे पारितोषिक निर्माण झालेले आहे. होऊ द्या. असाच प्रतिसाद देत चला दादा. आभार आहे तुमचे. आणि आता थोडासा कार्यक्रम करू आणि नंतर समारोपाचा कार्यक्रम नाही का. 10 मिनिट त्यानंतर विवाह झालेला आहे. भरगच्च तुमच्या उपस्थितीमध्ये हा विवाह संपन्न झालेला आहे. आंधण आणलं असेल तुम्ही, खाऊ आणला असेल तुम्ही, आणलाच असेल. इथं दानपेटी आहे, दानपेटी त्या खाऊ मध्ये टाकून, आपला खाऊ ते दानपेटीत टाका नाही का. आता विवाह संपन्न झाला. शिवजी आणि पार्वती माता आणि एका कंदरामध्ये आपला लग्नाचा आनंदोत्सव साजरा करत असताना देवाधिक इंद्रदेव यांना चाहूल लागली होती आणि माहित झालंच होतं हे होतेच प्रत्यक्ष लग्नाला. आणि हे इंद्रदेव ब्रह्माजी आणि विष्णूजी हे ज्या कंदरामध्ये होते त्याच कंदरामध्ये गेले. कशासाठी? आता बाबा नाही का तुमच्या पासून जो तारकासूर आहे हा तुमच्या पुत्राशिवाय मरत नाही. कारण हा अजानमरांगीचा जो पुत्र वज्रांग होता त्याचा मुलगा तारकासूर, याला वऱ्यानं शिवजीचं वरदान होतं याला नाही का. कसं का जोपर्यंत कोणी मला देव दानव मारणार नाही, मग माझा मृत्यू असा व्यक्तीकडून व्हायचा नाही का. तुझी इच्छा सांग म्हणे, कोणाकडून मृत्यू व्हायचा. ब्रह्माजीने विचारलं त्याला, कोणाकडून मृत्यू व्हावा आहे तुझा.
त्याला असं वाटलं होतं शिवजीची पत्नी तर पहिलेच समजा जळून खाक झाली, आता शिवजीने पत्नीच नाही तर यांना मुलगा कसा होईल, म्हणून शिवजीच्या मुलापासून माझा वध होईल एवढी न्यूनता माझ्यामध्ये द्या. आणि तथास्तु म्हटलं ब्रह्मदेवानं. आणि आता एवढे आटोकाट प्रयत्न करावे लागले, पार्वती सोबत विवाह करायला लागला. आता हे देवाजी सर्व आलेले आहेत, विष्णूजी आहे, ब्रह्माजी आहे म्हणतात. आता तुम्ही लवकर आता एक पुत्र उत्पत्ती करा. एवढं म्हणण्यासाठी ज्यावेळेस गेले, आवाज दिला कंदरामध्ये, दादा आवाज दिला कंदरामध्ये. आणि आवाज तसंही दिला तसं शिवजीचं जे या भ्रुकुटीमधून जे तेज पडणार तेवढ्यामध्ये आवाज आला. आणि आवाज आल्यानंतर मग ते तेज खाली कसं पडाव म्हणून त्यांचा क्रोध अनावर झाला. मग आता हे तेज खाली पडू द्यायचं नाही कसं, म्हणून ब्रह्माजीनं सांगितलं वरुण देवाला, अग्निदेवाला सांगितलं तर हो खबुत्तर हो. खबुत्तर झाला, खबुत्तराच्या अंगावर ते अग्नी, आणि ते अग्नी लाहीत झालेला असा अग्निदेव आता काय करावं म्हणून ते गेलं कुठं, नदीमध्ये गेलं. नदीमध्ये गेल्यानंतर आंघोळ करायला ते यक्षिणी आल्या होत्या नक्षत्र लोकातून. नक्षत्र लोकातून आल्या होत्या 7 जणी आंघोळ करत होत्या, 6 जणी होत्या. आंघोळ करत असताना हे जे कबूतर त्यात मिळालं त्यातून एक असं एक तत्व निर्माण झालं. ते वाहत वाहत चालल्यानंतर ते 6 जणीच्या उदरामध्ये गेलं. आणि 6 जणीच्या उदरामध्ये गेल्यानंतर छान असे शिशु निर्माण झाले. त्यापासून षड, आता 6 जणी जो 6 झाल्यामुळे आता कसं करायचं, त्या 6 जणींना एकत्र केलं आणि त्याच्यामधून षडानन उत्पन्न झाला. त्याचं नाव आहे कार्तिकेय. काय त्याचं नाव कार्तिकेय आहे. त्याला स्कंद म्हणतात दक्षिण मध्ये. आणि मग त्या नक्षत्र लोकांमध्ये घेऊन गेल्या. त्या नक्षत्र लोकांमध्ये घेऊन गेल्यानंतर मग पार्वतीला मातेला चिंता पडली. त्यांना समजल्यानंतर त्या तिथं गेल्या. नक्षत्र लोकांमध्ये त्यांना विनंती केली का हे मातांनो, तुम्ही जरी या स्कंदाच्या माता आहात, कार्तिकेयच्या माता आहात, पण असली माता मी आहे. म्हणून तुम्ही एक करा, याला मला दान द्या. त्यांचं मन नव्हतं, परंतु ना इलाजानं त्यांना पार्वतीला, कारण मोठं कार्य करायचं होतं, तारकासुराला मारायचं होतं, म्हणून त्यांनी तो स्कंद आहे, तो कार्तिकेय आहे, त्यांना अर्पण केला. आणि जसही तो देवांच्या सैन्याचा सेनापती झाला, सेनापती पद त्यांच्याकडे आलं. युद्ध दानवांचं आणि असुरांचं आणि या देवांचं युद्ध झालं घनघोर. तारकासुरांची सेना भयानक होती. तो इंद्रपद सोडत नव्हता. त्यावर कार्तिकेय चाल करून गेला आणि त्या तारकासुराचा खात्मा करून टाकला. इंद्रपद साबून ठेवलं आणि इंद्राला प्रदान केलं. तारकासुराचा वध झाला. इथेच आता या कथेला आपण विराम देत आहोत. झालेली सेवा गुरुदेवाच्या चरणी समर्पित करून इथेच कथेला विराम. राहिलेला उर्वरित भाग उद्याला पण सुंदर असे झाक्या आहेत. आपण उपस्थित याहीपेक्षा संख्येने राहावं. तुम्ही थकले आहेत, तुमच्या चेहऱ्यावर दिसून राहिलं. महाराज आता थोडं कमी करा. आता कमी होणारच, कारण तुमच्या चेहऱ्यावर तर मी ओळखतो ना. आम्हाला मुलांच्या चेहऱ्यावर काय आहे ते बरोबर ओळखत असतो. तुमच्याही चेहऱ्यावर तर मी ओळखत आहो. तुम्ही म्हणसाल महाराज, मी म्हटलं तुम्हाला
माता भगिनींनो, आज सुंदर असं काय झालं? तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही लवकर आटोपलं हे सुंदर झालं नाही का? तर झालेली सेवा ही गुरुदेवाला समर्पित आहे आणि माझ्या शिवजीला समर्पित आहे. बोला शिव भगवान की हर 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 हर. गजर होईल, गजर होईल, त्यानंतर आरती होईल, त्यानंतर हरिपाठ होईल. तुम्ही हो म्हणतात ना ते. ओम श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर 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 हर. सर्वांनी आरतीला उभं राहावं. Gracias.
वासुदेव